कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथील ई क्लासरूममध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, मी प्राध्यापक निकम युबी आपल्याला 11वी भूगोल या विषयाचे अध्यापन करत आहे। यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 3 यांचा विचार केलेला आहे। आज आपण प्रश्न क्रमांक 4 ते 7 या स्वाध्यायांचा विचार करणार आहोत। प्रश्न 14 टिपा लिहा। त्यामध्ये 1 नंबर आहे सन्नी घर्षण। सन्नी घर्षण हे वाहत्या पदार्थांशी म्हणजे वारा, सागरी लाटा, नदी या कारकांशी संबंधित आहे। प्रवाहातील खडकांचे तुकडे वाहून नेले जातात। ते एकमेकावर आदळत आपटत जात असतात। त्यामुळे नदी पात्रातील दगड, गोटे आणि खडे हे बऱ्याचदा गोलाकार बनतात। या प्रक्रियास सन्नी घर्षण असे म्हणतात। सन्नी घर्षणामुळे सूक्ष्म गाळाचा भार तयार होतो। दोन समांतर कठीण खडकांच्या दरम्यान मृदू खडक असल्यास मृदू खडकांची झीज अधिक होते। एकमेकावर उसळल्यामुळे खडकांच्या कणांचा आकार सन्नी घर्षणात लहान होतो। प्रवाहात खडक वाहत असतानाच लाटेत घर्षण होऊन एकावर एक आदळून खडकांची विरघळून झीज होते। सागरी लाटातून आलेला वाळू, दगड, गारगोटी यांच्या आघातामुळे कमकुवत खडकांचे जलद क्षरण होते। स्तरित खडकांचे सन्नी घर्षण अधिक प्रमाणात होते। त्या मानाने अग्निजन्य अथवा रूपांतरित खडकाचे सन्नी घर्षण कमी होते। 2 नंबर पर्वतीय क्षेत्रातील नदीचे कार्य आणि मानवी क्रिया। पर्वतीय क्षेत्रामध्ये नदी ही युवा अवस्थेमध्ये असते। त्यामुळे नदीचा वेग हा प्रचंड प्रमाणात असतो। कोणत्याही भूप्रदेशात वाहणारी नदी प्रणाली तो भूप्रदेश समुद्र सपाटीपर्यंत झिजविण्याचे कार्य करत असते। ज्या वेळेस नदीच्या अपक्षय कार्याला नुकतीच सुरुवात झालेली असते त्यावेळी नदी ही युवा अवस्थेमध्ये आहे असे समजले जाते। पर्वतीय क्षेत्रामध्ये नदीचे कार्य अतिशय प्रभावी असते। या क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस पडत असतो। तसेच तीव्र उताराचा प्रदेश असल्यामुळे नदीचे खनन कार्य प्रभावी असून नदी ही व्ही आकाराच्या दऱ्या, घळई, धबधबे असे विविध भूरूपे निर्माण करते। पर्वत भागात मानवी जीवन फारच मर्यादित असते। तीव्र उतार, निकृष्ट जमीन, प्रतिकूल हवामान, जलद क्षरण या कारणामुळे शेती करणे फारच अवघड असते। त्यामुळे पर्वतीय प्रदेशात गवत व वृक्ष यांच्यावर आधारित म्हणजे पशुपालन, लाकूडतोड, शिकार हे व्यवसाय चालतात। पर्वत हे 2 प्रदेशातील भिंतीप्रमाणे असतात। लोकवस्तीची वाढ, व्यापार, वाहतूक व दळणवळण यास त्याचा अडथळा होतो। त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीवर मर्यादा पडते। पर्वतीय क्षेत्र हे मनोरंजन आणि पर्यटन प्रदेश म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होतो, परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी दळणवळणाची साधने आवश्यक असतात। दळणवळणाची साधने असतील तर त्या ठिकाणी पर्यटन व्यवसायाचा विकास होतो। उदाहरणार्थ महाबळेश्वर। 3 नंबर वाऱ्याच्या कार्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती।
पृथ्वीवर वाहते पाणी, सागरी लाटा, भूजल किंवा हिमनदी यांच्या प्रभाव क्षेत्रापेक्षा तुलनेने वाऱ्याचे प्रभाव क्षेत्र हे कमी असते. परंतु ओसाड प्रदेशात वारा अधिक प्रभावी असतो. वाऱ्याचे कार्य प्रभावीपणे होण्यासाठी पुढील परिस्थिती आवश्यक असते. एक, शुष्कता. पर्जन्याच्या प्रमाणापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण या प्रदेशात अधिक असते. वनस्पतीचे विरळ आच्छादन किंवा वृक्षांचा अभाव. पृष्ठभागावर शुष्क व सुटे पदार्थ असते आणि अवसादांना उचलून वाहून नेण्या एवढा वाऱ्याचा वेग आवश्यक असतो. अशा पद्धतीने अनुकूल परिस्थिती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वाऱ्याचे कार्य हे अधिक प्रभावी चालते. शुष्क प्रदेशात सातत्याने जोरदार वारे वाहत असतात. अशी वाऱ्याची हालचाल पृष्ठभागावरील सुट्या पदार्थांना उचलते आणि प्रवाहासोबत त्याचे वहन करते. वेगवान वारे जेव्हा चक्राकार गतीने फिरतात तेव्हा अपवहन घडते. प्रदेशातील सुटे पदार्थ उचलून नेले जातात, त्यामुळे त्याचे लहान तुकडे होतात. अशा अपक्षरणामुळे खळगे निर्माण होतात. अशा खळग्यांचा व्यास काही सेंटीमीटर ते काही किलोमीटर पर्यंत असतो. पाचवा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. पहिला आहे सन्नी घर्षण आणि अपघर्षण. सन्नी घर्षण. प्रवाहातील खडकांचे तुकडे वाहून नेले जाताना ते एकमेकावर आदळत आपटत जात असतात. त्यामुळे नदी पात्रातील दगड, गोटे आणि खडे हे बऱ्याचदा गोलाकार होतात. त्यास सन्नी घर्षण असे म्हणतात. अपघर्षण. ज्या प्रक्रियेत पृष्ठभागाचे घर्षण होऊन ते खरवडले जाते. कारकाबरोबर वाहत असलेल्या अवसादाच्या कणामुळे घर्षण घडते व पृष्ठभाग गुळगुळीत होतो. या प्रक्रियेस अपघर्षण असे म्हणतात. 2 नंबर, सन्नी घर्षण हे वाहत्या पदार्थाशी संबंधित असते. अपघर्षण प्रक्रियेत पदार्थाच्या वहनादरम्यान भूपृष्ठावर परिणाम होतो. सन्नी घर्षणाच्या क्रियेत पाण्यातून गाळ वाहून जात असताना गाळाचे कण एकमेकावर आपटतात व या आघातामुळे ते फुटून झीज होते. ही त्या मानाने कमी महत्त्वाची प्रक्रिया आहे. अपघर्षण प्रक्रियेत पाण्यातून वाहत चाललेल्या गाळामुळे पात्राशी संघर्ष होऊन खडकांची झीज होते. आतील खडक लहान मोठा असेल त्याप्रमाणे झीज कमी अधिक होते. 2 नंबर, यू आकाराची दरी व व्ही आकाराची दरी. यू आकाराची दरी. हिमनदीच्या अपक्षरणामुळे तिच्या दरीच्या तळाकडचा भाग सपाट बनतो व काठ तीव्र उताराचे बनतात. तळाकडील भाग जास्त खोल गेल्याने दरीला इंग्रजी यू अक्षरासारखा आकार प्राप्त होतो. म्हणून अशा दरीला यू आकाराची दरी असे म्हणतात. व्ही आकाराची दरी. नदी प्रवाहात कालांतराने पाण्याबरोबर गाळाचे प्रमाण वाढते. गाळाचे वहन करण्याची नदीची अधिक शक्ती खर्ची पडते. परिणामी तळभागाचे खनन कमी होते तर काठावर तसेच दरीच्या उतारावर खनन जास्त होते. उताराचा भाग खणल्यामुळे मागे सरकतो. त्यामुळे दरीची उभट
उभट तट रुंदावून दरीला इंग्रजी व्ही आकार प्राप्त होतो, म्हणून अशा दरीला व्ही आकाराची दरी असे म्हणतात. 2 नंबर, हिमनदीच्या खनन कार्यामुळे यू आकाराची दरी निर्माण होते. नदीच्या खनन कार्यामुळे व्ही आकाराची दरी निर्माण होते. यू आकाराच्या बाजूचे काठ तीव्र उताराचे असतात. व्ही आकाराच्या दरीच्या दोन्ही बाजू पूर्णपणे उभ्या भिंतीसारख्या नसतात. यू आकाराची दरी नवीन प्रदेशामध्ये तयार होऊ शकत नाही. व्ही आकाराच्या दरीचा विकास नवीन प्रदेशामध्ये सुद्धा होतो. यू आकाराची दरी हिमनदी तयार करते, तसेच नदी तयार करते. व्ही आकाराची दरी हिमनदी आणि नदी दोन्ही तयार करतात. यू आणि व्ही आकाराच्या दोन्हीही भूमी स्वरूपे आपल्याला नदी आणि हिमनदीच्या पात्रात दिसून येतात. ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी स्तंभ, त्यालाच ऊर्ध्वगामी आणि अधोगामी असेही म्हणतात. ऊर्ध्वमुखी, चुनखडकाच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहाच्या छतातून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या तळाकडून छताकडे साचतात. ही क्रिया सतत झाल्याने झुंबराची व स्तंभांची निर्मिती होते. अशा प्रकारे तळाकडून छताकडे वर वाढणाऱ्या स्तंभांना ऊर्ध्वगामी लवणस्तंभ असे म्हणतात. अधोगामी, चुनखडकाच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतातून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुहेच्या छताकडून तळाकडे साचतात. ही क्रिया सतत झाल्याने झुंबराची व स्तंभाची निर्मिती होते. अशा प्रकारे छताकडून तळाकडे वर वाढणाऱ्या स्तंभांना अधोगामी लवणस्तंभ असे म्हणतात. 2. ऊर्ध्वगामी, यामध्ये संचयन होत असते. अधोगामी, यामध्ये निक्षेप कार्य होत असते. 3 नंबर, खालील आकृती उभ्या स्तंभासारखी दिसते, म्हणून त्याला ऊर्ध्वगामी स्तंभ असे म्हणतात. खालील आकृती स्तंभासारखी दिसते, म्हणून त्याला अधोगामी स्तंभ असे म्हणतात. 4 नंबर, उपनद्या आणि वितरिका. उपनद्या, जी नदी समुद्रास मिळत नाही परंतु जिला स्वतंत्र अस्तित्व असते तिला उपनदी असे म्हणतात. उदाहरणार्थ यमुना ही गंगा नदीची उपनदी आहे, तसेच भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. वितरिका, नदीने वाहून आणलेल्या पदार्थांचे नदीच्या मुखाशी तळावर पात्रात संचयन होते. या संचयनामुळे नदीच्या मुखाजवळचा भाग हळूहळू भरून आल्याने उंचावतो व नदी प्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नदी प्रवाह विभागला जाऊन 2 शाखांनी समुद्रास मिळतो. कालांतराने या शाखांच्या मुखाशी सुद्धा संचयन होते. अशा प्रकारे नदीच्या मुख्य प्रवाहाचे अनेक लहान लहान प्रवाह निर्माण होतात. या प्रवाहांना वितरिका असे म्हणतात. उदाहरणार्थ गंगेची वितरिका. 2 नंबर, उपनदी ही कारक आहे. वितरिका हे नदी या कारकाचे संचयन प्रक्रियेतील भूरूप आहे. 3 नंबर, उपनद्या या प्रौढावस्थेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. वितरिका ह्या वृद्धावस्थेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. 4 किंवा 5 लहान उपनद्या मिळून एक मोठी नदी तयार होते. वितरिका ह्या नदीच्या मुखाशी असंख्य संख्येने तयार होतात. प्रश्न 6. सविस्तर उत्तरे लिहा. 1 नंबर,
अपघर्षणाच्या कार्यामुळे विविध कारकांमधून निर्माण होणारी भूस्वरूपे स्पष्ट करा. उत्तर: ज्या प्रक्रियेत भूपृष्ठाच्या पृष्ठभागाचे घर्षण होऊन ते खरवडले जाते, कारकाबरोबर वाहत असलेल्या अवसादाच्या कणामुळे घर्षण घडते व पृष्ठभाग गुळगुळीत होतो, या प्रक्रियेस अपघर्षण असे म्हणतात. अपघर्षण प्रक्रियेत पदार्थाच्या वहनादरम्यान भूपृष्ठावर परिणाम होतो. अपघर्षणाची प्रक्रिया वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा या कारकामुळे होत असते. या कारकाबरोबर वाहत असलेल्या अवसादाच्या कणामुळे घर्षण घडते व पृष्ठभाग गुळगुळीत होतो. कारकाचा वेग जसा वाढतो तसे अपघर्षण ही क्रिया वाढत जाते. अपघर्षण प्रक्रिया ही सागरी लाटांच्या कार्यातील सर्वात परिणामकारी प्रक्रिया आहे. जेथे लाटांमुळे खडकांचे अपक्षरण मोठ्या प्रमाणात होते, तेथे विस्तृत तरंगघर्षित मंच तयार होतो. हे अपघर्षणामुळे तयार होतात. अशा सागरी तरंगघर्षित मंच बहुधा सागरी कड्यांच्या पायथ्याशी निर्माण होतो. जमिनीच्या पृष्ठभागावर वाऱ्यामुळे अपघर्षण होते, त्यामुळे खडकाचा वाताभिमुख पृष्ठभाग गुळगुळीत उताराचा बनतो. अशा खडकांना वातघृष्ट असे म्हणतात. अपघर्षण भूछत्र खडकांच्या निर्मितीत देखील सहाय्यभूत ठरते. खडकावर वारा आणि त्यासोबत वाहून आणलेला कण आघात करतात. हा आघात प्रामुख्याने खडकांच्या पायथ्याकडील भागात जास्त होतो, त्यामुळे मध्याकडील भागापेक्षा पायथ्याकडील भागाचे अपक्षरण म्हणजे झीज जास्त होते. त्यातही जमिनीपासून मध्यम उंचीवर वाऱ्याबरोबर वाहून येणारे कण हे बारीक असले तरी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मधल्या भागात पायथ्याच्या तुलनेत अपक्षरण जास्त होते. त्यामुळे अशा खडकाचा आकार भूछत्रासारखा दिसतो. म्हणून अशा खडकांना भूछत्र खडक असे म्हणतात. हिमनदी जिथून वाहते त्या पृष्ठभागावरील खडक उखळतात आणि अपघर्षणाद्वारे खडकांच्या तुकड्यांना वेगळे करतात. हिमनदीच्या तळाकडील अपघर्षण व उखडण्याच्या क्रियेने भूप्रदेशात मेषशिला हे भूरूप तयार होते. 2. गंगा नदीचे संचयन कार्य मानवासाठी उपयोगी ठरले आहे, हे स्पष्ट करा. उत्तर: हिमालयात उगम पावणारी गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब व प्रमुख नदी आहे. या नदीचे पाणलोट क्षेत्र सर्वाधिक आहे. गंगा नदीचा उगम कुमाऊ हिमालयात गंगोत्री येथे हिमनदीपासून झालेला आहे. गंगा नदीला अनेक उपनद्या आहेत. या नदीस अगदी शेवटच्या टप्प्यातही अनेक उपनद्या येऊन मिळतात. गंगा नदी लांबीने मोठी असून बारमाही स्वरूपाची आहे. या नदीच्या पाणलोट क्षेत्रात हिमवृष्टी होते. उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळल्याने या नदीच्या पाण्यात वाढ होऊन या नदीला उन्हाळ्यात देखील पूर येते. या नदीने प्रचंड प्रमाणात गाळाचे निक्षेपण केल्यामुळे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली आहे. गंगा नदी बंगालच्या उपसागराला येऊन मिळते. गंगा नदीच्या मुखाजवळ सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे. सुंदरबन मध्ये बऱ्याच दुर्मिळ वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात. ते पर्यटकाचे आकर्षक केंद्र बनलेले आहे. तेथील लोकांच्या उपजीविकेचे साधन तेथील वनस्पती आणि
पर्यटन व्यवसाय आहे. गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे. गाळाच्या संचयन कार्यामुळे तेथील सुपीक प्रदेशाची शेती व्यवसाय विकसित झाला आहे. मानवाने या नदीवर धरणे बांधून तिच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी, पिण्यासाठी, वीज निर्मितीसाठी केला आहे. या नदीचा उपयोग जलसिंचन आणि जलनिर्मितीसाठी केला जातो. तसेच हिचा संत प्रवाह अंतर्गत वाहतुकीसाठीही उपयुक्त आहे. अशा प्रकारे गंगा नदीचे संचयन कार्य मानवासाठी उपयुक्त ठरलेले आहे. उत्तरी प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 3 आहे. पाठ्यपुस्तकाच्या आवरणावरील चित्रात कोणकोणती कारके दिसत आहेत? या कारकांनी तयार केलेली भूरूपे कोणती? त्यातील एका भूरूपाच्या निर्मितीची प्रक्रिया लिहा. उत्तर. पाठ्यपुस्तकाच्या आवरणातील चित्रात वारा, नदी, भूजल, हिमनदी आणि सागरी लाटा ही कारके दिसत आहेत. या कारकांनी पुढील प्रमाणे भूरूपे तयार केली आहेत. नदी, गळई, व्ही आकाराची दरी, धबधबा, पंखाकृती मैदाने, पूरतट, पूर मैदाने, त्रिभुज प्रदेश. हिमनदी, हिमगबर, गिरिशृंग, यू आकाराची दरी, लोमटी दरी, मेषशिला, हिमोडगिरी, हिमोडकटक. वारा, भूछत्र खडक, यारदाग, अपक्षरण खळगे, वाळूच्या टेकड्या, बारखान, सैप, उर्मीचिन्हे, लोयस मैदान. सागरी लाटा, तरंग घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ, पुळण, वाळूचा दांडा, खाजन इत्यादी. भूजल, विवर, गुहा, लवणस्तंभ. नदी, नदी या कारकाच्या खनन कार्यातून धबधब्याची निर्मिती होते. धबधबा या भूरूपाची निर्मिती प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. नदीच्या प्रवाह मार्गात कठीण व मृदू खडकांची संरचना असल्यास मृदू खडकांचे जलद गतीने शरण म्हणजे झीज होते, तर त्या मानाने कठीण खडकांची झीज कमी होते. त्यामुळे कठीण खडकाच्या कड्यासारख्या भागावरून नदी प्रवाह वेगाने खाली कोसळतो, त्यास धबधबा असे म्हणतात. पठारी व पर्वतीय प्रदेशात अनेक धबधबे निर्माण होतात. उत्तर अमेरिकेतील नायगरा धबधबा जगप्रसिद्ध आहे. दक्षिण अमेरिकेतील एंजल्स हा धबधबा जगातील सर्वोच्च धबधबा आहे. कर्नाटक राज्यातील शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. तसेच चंबळ नदीवरील छुलिया आणि महाबळेश्वर येथील वेन्ना ही धबधब्याची काही उदाहरणे आहेत. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 6चा विचार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. आकृत्या काढून योग्य ठिकाणी नावे द्या. 1 नंबरची आकृती आहे अपवहन. 2 नंबर आहे तरंग घर्षित मंच. 3 नंबर आहे भूछत्र खडक. या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे काही आकृत्या आपण विचारात घेतल्या आहेत. अशा पद्धतीने आज आपण प्रकरण क्रमांक 3 वरील प्रश्न क्रमांक 4 ते 7 विचारात घेतले आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 या घटकाचा विचार करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला चॅनल आवडल्यानंतर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.